अकोले तालुक्यातील खडकी येथील आदिवासी गावातील रणरागिणी आक्रमक होत त्याने दारूचा अड्डा नेस्तनाबूत करत 15 बॉक्स नष्ट करून दारूचा साठा राजूर पोलिसांच्या ताब्यात देत ग्रामस्थांनी ग्रामसभा बोलवून कायमस्वरूपी हा अवैध दारू व्यवसाय बंद न केल्यास आक्रमक पवित्र घेऊन दारू विक्री करणाऱ्या कुटुंबाला हद्दपार करा असा एकमुखी निर्णय केला। सदरचा ठराव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, आजी आमदार, तहसीलदार, स्थानिक पोलिसांना अर्ज आणि निवेदन देऊन सादर करण्यात आलाय। खडकी बुद्रुक येथील श्री दत्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आलं होतं। मात्र या सप्ताहामध्ये मद्यपी ग्रामस्थांनी एकच धिंगाणा घातल्यानं स्थानिक महिलांनी एकत्र येऊन आपले रौद्ररूप धारण करून दारू अड्ड्यावर आपला मोर्चा वळवत घरात घुसून दारूच्या बाटल्यांचे 20 बॉक्स रस्त्यावर आणून त्या बाटल्या फोडल्या। त्याचवेळी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं जमा झाले आणि त्यांनी ग्रामसभा घेऊन हा दारूचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याची लेखी मागणी केली। खडकी बुद्रुक गावामध्ये रोहिदास पुना बांडे, सोमनाथ पुना बांडे, रवींद्र पुना बांडे, बेबी पुना बांडे, रेवूबाई बांडे या एकाच कुटुंबातील 5 व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे दारू विक्री करून गावामध्ये अशांतता निर्माण करतायत। त्यांना वेळोवेळी व्यवसाय बंद करावा असं सांगूनही ते ऐकत नाहीत। गावात हरिनाम सप्ताह बसलेला असतानाही ही लोक दारू विक्री करतायत। त्यामुळे आम्ही महिला आणि ग्रामस्थांनी दारू अड्ड्यावर जाऊन त्यांची दारू बॉक्स ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिली। तसेच संतप्त महिलांनी रस्त्यावर दारू आणून बाटल्या फोडल्या। जर ही दारू विक्री बंद केली नाही तर यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला। आमचं गाव खडकी बुद्रुक या गावामध्ये अनेक वर्ष दारूचा अवैध धंदा चालू आहे। या धंद्यामुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, मुलं म्हणजे दारूच्या व्याधीने गेलेले आहेत। त्यामुळे आमच्या महिलांची सर्वांची मागणी आहे की या गावामध्ये दारूचा धंदा हा पूर्णपणे बंद झाला पाहिजे। यापुढे कधीच परत दारू हे नावच निघालं नाही पाहिजे गावामध्ये। आज दारू किती पकडली तुम्ही? किती बॉक्स रे? 15-20 बॉक्स आहे म्हणून 15-20 बॉक्स आज आम्ही महिलांनी पकडलेले आहेत आणि त्याचं हे केलं, फोडले। आणि त्यावर अनेक वेळा त्यांना गावाने बंद करा म्हणून समज घालूनही त्यांनी हे मान्य केलेलं नाही। त्यांचा अवैध धंदा चालूच आहे। एवढीच मागणी आहे की परत या गावामध्ये दारू ही आलीच नाही पाहिजे। काय नाव तुमचं ताई? माझं नाव शशिकला कोंडावळे दिघे। आमचं गाव खडकी बुद्रुक। आमच्या गावात खूप दिवसांपासून अवैध दारू विक्री चालू होती। तर आज सगळे खडकी गावाचे ग्रामस्थ, तरुण मित्र मंडळ, महिला मंडळ यांच्या माध्यमातून नाही का ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे। आणि आमची एकच इच्छा आहे का इथून पुढे नाही का आमच्या गावात दारू बंद म्हणजे दारू विकली गेलीच नाही पाहिजे, त्याच्यावरती पोलीस प्रशासनानं कारवाई करावी हीच नम्र विनंती। यावेळी चंद्रकांत भांगरे, गणपत भांगरे, चिंदू भांगरे, सुरेश खंडू भांगरे, सुनील बांडे, बुधा बांडे, शशिकला कोंडवळे, सुलोचना कोंडवळे, सुमन भांगरे, भागाबाई भांगरे, हिराबाई भांगरे आणि 100 महिलांनी एकत्र येऊन हा दारू अड्डा उद्ध्वस्त केलाय। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे, अकोले।